नमस्कार. ओंकार क्लासेसच्या क्रॉपसाठीच्या विद्यार्थ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कालच आपल्याला ॲग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजीचं क्रॉपचं पुस्तक मिळालेलं आहे. त्यानुसार आपण आता क्रॉपचा सिलेबस सुरू करूयात. पहिला टॉपिक आणि दुसरा टॉपिक मी सोडून तिसऱ्या टॉपिकला डायरेक्ट सुरुवात करते आहे. मोड्स ऑफ रिप्रोडक्शन असं टॉपिकचं नाव आहे, कारण बायोलॉजीमध्ये जो आपण पहिला टॉपिक शिकतोय त्याच्याशी संबंधित हा आहे, म्हणजे तुम्हाला समजायला फार बरं होईल म्हणून हा टॉपिक आपण घेतोय. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय दिले बघा, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल बाय सेक्शुअल ऑर असेक्शुअल मेथड. म्हणजे आपण इथं रिप्रोडक्शन म्हणजे काय आणि त्याचे दोन मेथड्स बघितले. मोड ऑफ रिप्रोडक्शन डिटरमाइन द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ क्रॉप प्लांट, आणि ह्या मोड ऑफ रिप्रोडक्शनमुळं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन क्रॉप प्लांटचं ठरत असतं. दॅट इज व्हेदर द प्लांट्स आर नॉर्मली होमोझायगस ऑर हेट्रोझायगस. आता होमोझायगस म्हणजे काय, प्युअर प्लांट, आणि हेट्रोझायगस म्हणजे काय, हायब्रिड प्लांट. धिस इन टर्न डिटरमाइन द गोल ऑफ ब्रीडिंग प्रोग्राम. आणि याच्यानुसार आपण जे ब्रीडिंग प्रोग्राम करतो, ब्रीडिंग प्रोग्राम म्हणजे प्लांट ब्रीडिंग आणि ॲनिमल ब्रीडिंग आपण परत शिकणार आहोत. तर त्याच्यामध्ये क्रॉपच्या डिझायरेबल व्हरायटी तयार केल्या जातात, त्याला ब्रीडिंग प्रोग्राम असं म्हणतात. आणि ह्या सेल पॉलिनेशन किंवा क्रॉस पॉलिनेशन किंवा होमोझायगस किंवा हेट्रोझायगसमधून आपल्याला ते ठरवता येतं, त्याचं गोल काय काय निश्चित करायचं आहे ते. इफ द क्रॉप प्लांट्स आर नॅचरली होमोझायगस, होमोझायगस म्हणजेच प्युअर असतात. एक्झाम्पल ॲज इन सेल पॉलिनेटर, म्हणजे शक्यतो लक्षात ठेवायचं ज्यांचं सेल पॉलिनेशन होतं ती होमोझायगस असतात, ज्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन होतं ती हेट्रोझायगस असतात, म्हणजे कॅरेक्टर त्याच्यामध्ये मिक्स होत असतात. लाईक व्हीट, ए होमोझायगस लाईक लाईन वुड बी डिझायरेबल ॲज ए व्हरायटी, आणि ती होमोझायगस व्हरायटी ठरते, म्हणजे सिमिलर कॅरेक्टर असलेली व्हरायटी. बट इफ द प्लांट्स आर हेट्रोझायगस नॅचरली ॲज इन क्रॉस पॉलिनेटेड प्लांट्स, म्हणजे ज्या प्लांटमध्ये क्रॉस पॉलिनेशन होतं त्यांच्यामध्ये ती हेट्रोझायगस असतात. म्हणजे बायोचा संबंध घेऊन तुम्ही काय लक्षात ठेवायचं, सेल पॉलिनेशन होतं तिथं होमोझायगस प्लांट असतात, क्रॉस पॉलिनेशन होतं तिथं हेट्रोझायगस प्लांट्स असतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेले हेट्रोझायगसचं मेज. हेट्रोझायगस पॉप्युलेशन हॅज टू बी डेव्हलप्ड ॲज ए व्हरायटी, आणि ती हेट्रोझायगस पॉप्युलेशन प्लॅनची आपण व्हरायटी म्हणून डेव्हलप करतो. कॉन्सिक्वेंटली द ब्रीडिंग मेथड्स हॅव टू बी व्हास्टली डिफरंट. ह्या ब्रीडिंग मेथड वेगवेगळ्या आहेत फॉर द टू ग्रुप्स ऑफ क्रॉप प्लांट. हा एक टॉपिक आपण पुढे क्रॉपमध्ये शिकतोय ब्रीडिंग प्रोग्राम म्हणून. कॉटन आणि जवारमध्ये ते आपल्याला शिकायचं आहे, हायब्रिड सीड प्रोडक्शन या टॉपिकमध्ये. ए नॉलेज ऑफ द मोड्स ऑफ रिप्रोडक्शन ऑफ द क्रॉप प्लांट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर मेकिंग artificial hybrid. Production of the hybrid between diverse and desirable parent is the basis of almost modern breeding program. म्हणजे आपल्याला प्रोडक्शन ऑफ हायब्रिड्स करायचे डायव्हर्स आणि डिझायरेबल प्लांट्समध्ये, आणि हा त्याचा बेसिस आहे प्रत्येक मॉडर्न ब्रीडिंग प्रोग्रामचा. बेसिस म्हणजे मूलभूत घटक किंवा मूलभूत पाया आहे. द मोड्स ऑफ रिप्रोडक्शन इन प्लांट्स मे बी ब्रॉडली ग्रुप्ड इंटू टू कॅटेगरीज. आपण हे आधी बायोमध्ये शिकलो, सेक्शुअल आणि असेक्शुअल. बायोलॉजीमध्ये पहिल्यांदा असेक्शुअल शिकलो, नंतर सेक्शुअल शिकलो. इथं पहिल्यांदा सेक्शुअल आपण शिकतोय. डेफिनेशन: सेक्शुअल रिप्रोडक्शन मीन्स फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट टू फॉर्म ए झायगोट विच डेव्हलप इंटू अँड एम्ब्रिओ. इथं गॅमेटचं फ्युजन होतं आणि एम्ब्रिओ तयार होतो. इन क्रॉप प्लांट मेल अँड फिमेल गॅमेट्स आर गव्हर्न्ड बाय स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर नोन ॲज फ्लावर. म्हणजेच आपण बायोलॉजीमध्ये प्लांटमध्ये जे बघतो त्याच्यासाठी स्पेशलाइज स्ट्रक्चर असतं सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी, त्याला आपण फ्लावर म्हणतो. आता फ्लावरची थोडक्यात माहिती आपण बघूयात. बायोलॉजीमध्ये ॲक्च्युली ती सगळी झालेली आहे, पण आपण रिवाईज करूयात. ए फ्लावर युजली कन्सिस्ट ऑफ पेडिसील. पेडिसील म्हणजे स्टॉक ऑफ द फ्लावर. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. तुम्हाला माहिती आहेत फुलाचे हे चार भाग: कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. सेपल म्हणजे कॅलिक्सचे मेंबर, करोलामध्ये असतात ते पेटल्स. अँड्रोशियम अँड गायनोशियम, अँड्रोशियमच्या मेंबरला आपण स्टॅमेन्स म्हणतो, आणि गायनोशियमच्या मेंबर्सला आपण पिस्टिल किंवा कार्पेल असं म्हणतो. इट इज कॉल्ड ॲज कम्प्लीट फ्लावर. म्हणजे हे चारही पार्ट फ्लावरमध्ये असतील तर त्याला आपण कम्प्लीट फ्लावर असं म्हणतो. ए फ्लावर कंटेनिंग बोथ स्टॅमेन्स अँड पिस्टिल इज परफेक्ट ऑर हर्मॅफ्रोडाईट ऑर बायसेक्शुअल फ्लावर्स. 11वीमध्ये हे सगळ्या कन्सेप्ट आपल्या झालेल्या आहेत. कंप्लीट फ्लावर म्हणजे मेल आणि फिमेल पार्ट असतो. हर्मॅफ्रोडाईट म्हणजे मेल आणि फिमेल पार्ट एकत्र असतो. बायसेक्शुअल फ्लावरचाही तोच अर्थ आहे, मेल आणि फिमेल प्लांट
फिमेल पार्ट हा फ्लावरमध्ये एकत्रच असतो, म्हणजे एकाच फ्लावरमध्ये दोन्ही पार्ट असतात. इफ इट कंटेन्स स्टॅमेन्स बट नॉट पिस्टिल, म्हणजे फक्त स्टॅमेन्स असतील तर त्याला आपण स्टॅमिनेट फ्लावर म्हणतो किंवा मेल फ्लावर म्हणतो. आणि फक्त पिस्टिल किंवा कार्पेल असेल तर त्याला आपण व्हाईल पिस्टिल ऑर फिमेल फ्लावर कंटेन पिस्टिल बट नॉट स्टॅमेन्स, हे काही प्लांटमध्ये फक्त पिस्टिलच त्या फ्लावरमध्ये असते. स्टॅमिनेट अँड पिस्टिलेट फ्लावर, त्याला आपण स्टॅमेन असतील तर आणि पिस्टिल असेल तर असं आपण म्हणतो. ऑकर ऑन द सेम प्लॅन्ट बट ॲट डिफरंट लोकेशन, एकाच प्लॅन्टवरती असतात पण वेगवेगळ्या लोकेशनला असतात, त्याला आपण मोनोसियस स्पीसीज म्हणतो. सच ॲज मेज, कोलोकॅसिया, कॅस्टर, कोकोनट, बनाना अँड कुकरबिटाज. हाऊएव्हर इन डायोसियस म्हणजे मेल आणि फिमेल फ्लावर वेगळी वेगळी असतात. Dioecious species staminate and male and pistillate female flower occur on the different plant. Example papaya, date palm आणि hemp. या प्लांटमध्ये तुम्हाला मेल आणि फिमेल फ्लावर वेगळी वेगळी बघायला मिळतात. याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ फ्लावरची डायग्रॅम दिलेली आहे, जे आपण 11वीत शिकलो, 12वीमध्ये बायोलॉजीमध्ये शिकलो. फुलाचे 4 पार्ट आपण शिकलो, सेपल्स, पेटल्स, अँड्रोशियम आणि गायनोशियम. सेपल म्हणजे कॅलिक्सचे मेंबर, करोलाच्या मेंबरला आपण पेटल्स म्हटलं. अँड्रोशियम म्हणजे त्याच्यात आपण स्टॅमेन्स म्हणतो, अँथर आणि फिलामेंट असतं. आणि गायनोशियमचा मेंबर म्हणजे ओव्हरी, स्टिग्मा आणि स्टाईल हे पार्ट आपण बघतो. द फ्युजन ऑफ one of the two sperms with egg cell producing diploid zygote is known as fertilization. The fertilization म्हणजेच काय, आपण म्हणतो युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. आता याच्यानंतरचा पॉईंट आहे, खूप सोपा आहे, सिग्निफिकन्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. 2 मार्काला हा प्रश्न आपल्याला तयार करायचा आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन मेक इट पॉसिबल टू कंबाईन जीन्स फ्रॉम फ्यू ऑर मोर पॅरेंट इंटू ए सिंगल हायब्रिड प्लांट. जे 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्लांटचे कॅरेक्टर आपण एकत्र घेतो. रिकॉम्बिनेशन अमॉंग दीज जीन्स प्रोड्युसेस ए लार्ज नंबर ऑफ डिफरंट जिनोटाईप. आणि याच्यामधून वेगवेगळे जिनोटाईप तयार होतात. जिनोटाईप म्हणजे ज्याचं जेनेटिक मेकअप वेगळं वेगळं असतं, किंवा जिनोटाईप या शब्दाचा अर्थ जेनेटिक मेकअप, आणि ते डिफरंट असलेली जिनोटाईप्स आपण तयार करतो. दिस इज अन इसेन्शियल स्टेप इन क्रिएटिंग जेनेटिक व्हेरिएशन थ्रू हायब्रिडायझेशन. आणि ही एक इसेन्शियल स्टेप आहे की ज्या वेळेला आपण हायब्रिडायझेशनच्या प्रोग्रामचा उपयोग करतो. ऑलमोस्ट द एंटायर प्लांट ब्रीडिंग इज बेस्ड ऑन सेक्शुअल रिप्रोडक्शन. याचाच अर्थ प्लांट ब्रीडिंग हे मूळतः अवलंबून आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनवरती. आता त्याचे आपल्याला ॲडव्हान्टेजेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहायचे. पहिला आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इज सिम्पल अँड इझी. दुसरा आहे प्लांट प्रोड्यूस्ड लॉंग लाईव्ह शो ग्रेटर टॉलरन्स टू द सॉईल अँड क्लायमेट. जे प्लांटी तयार होतात ती लॉंग लिव्ह असतात. शो ग्रेटर टॉलरन्स टू द सॉईल अँड क्लायमेट, आणि ती सॉईलला आणि क्लायमेटला चांगला टॉलरन्स म्हणजे त्याची सहनशक्ती चांगली असते. दिस इज द ओनली वे टू रिप्रोड्यूस वेअर असेक्शुअल मीन्स इज नॉट कॉमन. ज्या ठिकाणी असेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही तिथं आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन घेतो. नंतरचा पॉईंट आहे इंट्रोड्युसेस व्हेरिएशन इंटू पॉप्युलेशन. पॉप्युलेशनमध्ये व्हेरिएशन येतं. व्हेरिएशन म्हणजे वेगळेपणा, बदल, डिफरन्सेस. द स्पेसीज कॅन अडॅप्ट टू न्यू एन्व्हायरमेंट, आणि ती स्पेसीज नवीन एन्व्हायरमेंटला अडॅप्ट होऊ शकते. ए डिसीज इज लेस लाईकली टू बी अफेक्ट ऑल इंडिव्हिज्युअल्स इन पॉप्युलेशन. आणि अशा पॉप्युलेशनमध्ये आपल्याला जास्त डिसीज बघायला मिळत नाहीत. याच्यानंतरचा या पॉईंटमधला शेवटचा पार्ट आहे तो डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअली प्रपोगेटेड प्लांट रिक्वायर मोर पीरियड फॉर फ्लावरिंग येण्यासाठी किंवा मॅच्युरिटी तयार होण्यासाठी, मॅच्युरिटी प्राप्त होण्यासाठी त्याला जास्त वेळ लागतो. 2 पॅरेंट्स आर नीडेड इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. 2 पॅरेंट्स तिथे आवश्यक असतात. अँड ऑफस्प्रिंग प्रोड्युस्ड आर जेनेटिकली डिफरंट फ्रॉम पॅरेंट. ऑफस्प्रिंग म्हणजे पुढची जी पिढी तयार होते, अपत्य तयार होतात, प्रोजिनी तयार होतात, ती पॅरेंटपेक्षा डिफरंट कॅरेक्टर असलेली असतात. टाईम अँड एनर्जी आर नीडेड टू फाइंड ए मेट. आणि टाईम अँड एनर्जी आर नीडेड म्हणजे त्याच्यासाठी वेळ लागतो, एनर्जी लागते ह्या दोघांचं एकत्रकरण होण्यासाठी किंवा मिलन होण्यासाठी.
नॉट पॉसिबल फॉर ॲन आयसोलेटेड इंडिव्हिज्युअल. जर इंडिव्हिज्युअल वेगळे वेगळे असतील तर हे आपल्याला शक्य होणार नाही. या पद्धतीनं आपण आज पहिल्यांदा क्रॉपमधला पहिल्या टॉपिकला सुरुवात केली. त्याच्यामध्ये बायोमध्ये झालेला ॲक्च्युली पॉईंट आपण पूर्ण करतोय. पहिला मोड ऑफ रिप्रोडक्शनमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन, फ्लावरचं स्ट्रक्चर, त्याचा सिग्निफिकन्स, त्याच्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनचे ॲडव्हान्टेजेस आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनचे डिसॲडव्हान्टेजेस एवढा पार्ट आपण पूर्ण केला. नंतरच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या पार्टला सुरुवात करू. थँक्यू.